जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये प्रचाराच्या वेळेला नेमकं कोण कुणाचा प्रचार करत होतं हाच प्रश्न लोकांपुढे उभा राहिलाय। कारण मुक्ताईनगरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार नसताना रोहिणी खडसे मतदान केंद्राच्या बाहेर ठिय्या मांडून होत्या। त्यामुळे अख्खं खडसे कुटुंब पडद्या आडून भाजपचा प्रचार करत असल्याची चर्चा रंगली आहे। पाहुयात एक रिपोर्ट। मुक्ताईनगरच्या मतदान केंद्राबाहेर ठिय्या मांडून बसलेल्या रोहिणी खडसेंचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। शिंदे गटाच्या लोकांना बाहेर काढा म्हणून रोहिणी खडसे पोलिसांना सांगतात। मात्र मुक्ताईनगर पालिकेत मुख्य लढत शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजपात होती। इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकही उमेदवार दिलेला नव्हता। मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे मतदान केंद्रावर कशा आल्या? त्या शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपला बळ देत होत्या का, असाही प्रश्न विचारला जातोय। बाहेर जर गेल्यानंतर जर ते नाही आम्ही येऊ देत नाही, जोरजोरात ओरडतायत, असं करायलाच नाही पाहिजे कुणी। कार्यकर्ते ओरडतायत, तिकडनं शिट्ट्या वाजवतायत, तुमच्या पोलीस यंत्रणेच्या समोर शिट्ट्या वाजवतायत, जोरजोरात ओरडतायत, मला कसं करावं? खडसेंच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री आहेत। त्यांचे सासरे आणि नेते एकनाथ खडसे हे शरद पवार गटाचे आमदार, तर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत। मात्र मुक्ताईनगरच्या राजकारणात अंदर की बात है, खडसे सब एक साथ है अशा चर्चा होत आहेत। शरद पवार गटाच्या रोहिणी खडसेंच्या पाठीमागे उभ्या असलेल्या व्यक्तीचं नाव ललित महाजन असं आहे। त्यांच्याच पत्नी मुक्ताईनगर पालिकेत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या। त्याआधी तर खुद्द एकनाथ खडसेंनीच नगरपालिकेमध्ये आपण रक्षा खडसे आणि भाजपला मदत करत असल्याचं विधान केलं होतं। प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असलं पाहिजे। वरच्या आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत आपल्या कमळावर आयुष्य घातल्यामुळे कधी कधी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मिळालं पाहिजे। आपले 50 उमेदवार होते नाही, गिरीश महाजनांना वारंवार त्या ठिकाणी खडसे कुटुंबीय किंवा खडसेच दिसतं आणि त्या ठिकाणी बेगाने शादी मेने वगैरे काही नाही आहे। तुमच्या पार्टीला मी मदत करतोय ना, म्हणजे तुमची पार्टी पडावी अशी तुमची इच्छा दिसते। एक तर रक्षाताईच्या विरोधामध्ये त्यांचं मत दिसत आहे। रक्षाताईला मी मदत करणं तर उलट तुम्ही आनंद वाटला होता, तुम्हाला स्वागत केलं पाहिजे त्या गोष्टीचं। पण तुम्ही या ठिकाणी रक्षाताईला मदत करणाऱ्याच्या विरोधात बोलता, याचा अर्थ असा आहे की तुम्ही भाजपलाच विरोध करताय अप्रत्यक्षित। या ठिकाणी भाजप निवडून येऊ नये अशी तुमची इच्छा दिसते आहे। या विरोधाभासानंतर दुसरा विरोधाभास मतदानाच्या दिवशीही समोर आला। मतदान केंद्रात जाण्यावरून भाजपच्या मंत्री रक्षा खडसे आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या समर्थकांमध्ये वाद झाले। त्याचवेळी भाजपच्या जहांगीर खान यांनी शिंदेंच्या शिवसेनेला उद्देशून मला मारणारे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असू शकत नसल्याचा दावा केला। मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश सदस्य आहेत, अल्पसंख्याक मोर्चाच्या। आम्ही सर्वांना तक्रार केली। शेवटचा मतदान होता यांचा, माझा शेवटचा मतदान होता। हॅलो, एक मिनिट करत असताना रुकना अमीन, हा माझा भाऊ आहे सक्का अमीन खान, हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। शिवसैनिकांनी ओरडा केली। मी त्यांना एक मिनिट थांबा ना, मी त्यांना थांबवला, तिथून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमला केला। मला इथं मारला बघा, जोरात हे बघा किती जोरात मला लागलेला आहे। मला एक सांगा, हे शिवसैनिक आहे, हे बाळासाहेब साहेबांचे शिवसैनिक आहे का हे गुंडा लोक आहे? हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे का हे गुंडे आहे? हे शासनाने कठोर कारवाई करी। जळगावात इतकी मंत्रिपदं मिळून सुद्धा अनेक मंत्री आणि आमदारांच्याच पत्नींना नगराध्यक्ष पदाची तिकीट मिळाली। त्यातही नेमकं कोण कुणासोबत आहे याचा पत्ता अजूनही लागलेला नाही। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.